नमस्कार मित्रांनो, आपण साधन संपत्ती भूगोल या भूगोलातील पेपर नंबर 4चा अभ्यास करीत आहोत। यामध्ये आपण साधन संपत्ती भूगोलाची ओळख या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे आणि साधन संपत्ती भूगोलाची ओळख अभ्यासतानाच आपण भूगोलामधील विविध शाखांचा अभ्यास आपण पाहिला केला किंवा ओळख करून घेतली आणि त्यामध्ये नेमकं साधन संपत्ती भूगोल मानवी भूगोलाची एक शाखा आहे किंवा मानवी भूगोलातील प्रमुख आर्थिक भूगोल ही एक शाखा आहे। त्या शाखेची ती उपशाखा आहे हे आपण समजून घेतलं आणि साधन संपत्ती म्हणजे काय किंवा साधन संपत्तीची व्याख्या आपण सुरुवातीलाच अभ्यास केली। त्याचबरोबर साधन संपत्तीची संकल्पनेचा अभ्यासही आपण केला, ही संकल्पना समजून घेतली आणि नंतर साधन संपत्ती भूगोलाची व्याख्या आपण अभ्यासली आणि त्यानंतर आपण साधन संपत्ती भूगोलाचे स्वरूप, त्यामध्ये वर्णनात्मक स्वरूप, कार्यकारण भावात्मक स्वरूप, वितरणात्मक स्वरूप, तुलनात्मक स्वरूप, परिवर्तनशील स्वरूप, सांख्यिकी स्वरूप व तांत्रिक स्वरूप आपण अभ्यासलं। स्वरूपानंतर मित्रांनो आपण साधन संपत्ती भूगोलाची व्याप्ती किंवा क्षेत्र किंवा विषय सामग्री आपण अभ्यासली। यामध्ये साधन संपत्तीत पाणी, मृदा, वनस्पती, खनिजे, ऊर्जा, साधने, प्राणी इत्यादींचा समावेश होतो। मानव देखील एक साधन संपत्ती आहे। या सर्वांचा अभ्यास साधन संपत्तीत होतो आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण पुढील 5 प्रमुख विभागात केला आणि साधन संपत्ती भूगोलाची व्याप्ती आपण समजून घेतली। यानंतर साधन संपत्तीचे प्रकार आपण पाहिले आणि या प्रकारामध्ये 6 मूलभूत घटकांच्या आधारे साधन संपत्तीचे प्रकार किंवा साधन संपत्तीचे वर्गीकरण केले। त्यामध्ये निर्मितीनुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण, त्यात आपण नैसर्गिक साधन संपत्ती, मानवनिर्मित साधन संपत्ती, स्वरूपानुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण, त्यामध्ये सुप्त साधन संपत्ती, व्यक्त साधन संपत्तीचा अभ्यास आपण केला। प्रमाणानुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण, त्यामध्ये मर्यादित साधन संपत्ती, अमर्यादित साधन संपत्ती कोणती हे आपण पाहिलं। मालकी हक्कानुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण, त्यामध्ये खाजगी साधन संपत्ती, राष्ट्रीय साधन संपत्ती, जागतिक साधन संपत्ती कोणती, त्याची उदाहरणं कोणती याचा अभ्यास आपण केला आणि यानंतर आपण जीवंतपणानुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण, त्यामध्ये सजीव साधन संपत्ती, निर्जीव साधन संपत्तीचा अभ्यास आपण केला आणि उपलब्धतेनुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण, त्यामध्ये अवकाश साधन संपत्ती, सागरी साधन संपत्ती, भूपृष्ठावरील साधन संपत्ती, भूपृष्ठाखालील साधन संपत्ती अशा प्रकारचं वर्गीकरण आपण केलं। आणि मित्रांनो, या वर्गीकरणानंतर आज आपण या टॉपिकच्या शेवटच्या मुद्द्याला पोहोचलो आहोत आणि त्या मुद्द्याचं नाव आहे साधन संपत्ती भूगोलाचे महत्त्व। हे सर्व गोष्टी आपण साधन संपत्ती भूगोलामध्ये पहिला जो चॅप्टर आहे साधन संपत्ती भूगोलाची ओळख, यामध्ये आपण अनेक गोष्टींचा अभ्यास आपण केला, त्याचा आढावा आपण थोडक्यात घेतला आणि आता आपण या शेवटच्या मुद्द्याकडे वळणार आहोत। साधन संपत्तीचे भूगोलाचे जे काही महत्त्व आहे ते खालील जे काही मुद्दे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत, या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपण हे महत्त्व विशद करणार आहोत। पहिला मुद्दा आहे यामध्ये भूगोलशास्त्राच्या विकासासाठी। मित्रांनो, अलीकडच्या काळात
भूगोलाच्या शाखांचा, उपशाखांचा अभ्यास हा मित्रांनो शास्त्रीय पद्धतीने केला जातो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी साधनसंपत्ती आहे त्या साधनसंपत्तीचा अभ्यास हा साधनसंपत्ती भूगोल या शाखेत केला जातो. यामध्ये साधनसंपत्तीचे स्वरूप, प्रकार, जागतिक वितरण, महत्त्व, संवर्धन इत्यादी विविध घटकांचा अभ्यास भौगोलिक दृष्टिकोनातून केला जातो. पृथ्वीवरील सर्व प्रकारची म्हणजेच नैसर्गिक व मानवी साधनसंपत्ती अभ्यासणे म्हणजेच भूगोलशास्त्राच्या विकासामध्ये भर घालण्यासारखंच आहे. या सर्व ज्ञानातून भूगोलाचा विकास होतो आणि म्हणून साधनसंपत्ती भूगोलाच्या महत्त्व विशद करताना आपल्याला असं म्हणता येईल की भूगोलशास्त्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून साधनसंपत्ती भूगोलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यानंतर आपण जो दुसरा मुद्दा आपल्याला समोर दिसतो, मानवी जीवनासाठी साधनसंपत्ती भूगोलाचे महत्त्व. मानवाचे जीवन हे मित्रांनो पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा या सर्वांची पूर्तता निसर्गातूनच होते. निसर्गात जे नैसर्गिक घटक उपलब्ध आहेत त्या घटकांच्या आधारेच मानवाच्या या मूलभूत गरजा पूर्ण होतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. मानवाच्या स्वतःच्या सुखसोयी अधिक विकसित करण्यासाठी सुद्धा मानव प्रयत्नशील असतो आणि या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मानव या निसर्गातील साधनांचा किंवा साधनसंपत्तीचा लाभ घेत आहे. यातूनच निसर्गातील विविध घटकांचा वापर करून मानव नवीन नवीन वस्तू निर्माण करतो व आपल्या जीवनासाठी सुखसोयी निर्माण करून संपूर्ण मानवजातीचा विकास घडवून आणतो. यातूनच आपल्याला मानवी जीवन सुखकर करण्यासाठी साधनसंपत्ती भूगोलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे लक्षात येते. यानंतरचा जो मुद्दा आहे साधनसंपत्तीच्या ज्ञानासाठी. मित्रांनो, जेव्हा मानवाचं जीवन सुखकर बनवायचं आहे किंवा मानवी जीवनातील अडीअडचणी दूर करायच्या आहेत किंवा मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करावयाच्या आहेत, तेव्हा या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला या पृथ्वीवरती उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीच्या ज्ञानाची गरज असणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये विशेषतः कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची साधनसंपत्ती आहे, म्हणजे साधनसंपत्तीचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे, कोणत्या प्रकारची साधनसंपत्ती कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे, या सर्व गोष्टींचं जर ज्ञान आपल्याला प्राप्त झालं तर मित्रांनो आपल्या अनेक जे काही अडीअडचणी आहेत, समस्या आहेत किंवा आपल्यासमोर जे काही प्रश्न आहेत ते सुटणार आहेत. आणि या प्रश्नांची जी काही उत्तर आहेत मित्रांनो ते आपल्याला साधनसंपत्ती भूगोलाच्या अभ्यासातून प्राप्त होतं.
आणि यातूनच आपल्याला साधन संपत्ती भूगोलाचे महत्त्व ही कळून आल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच ठिकाणी मित्रांनो की जी भौगोलिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आढावा आणि त्या ठिकाणी उपलब्ध असणारी साधन संपत्ती याचा मिलाप घालूनच आपल्याला मानवी जीवनामध्ये प्रगती करता येते, व्यवसाय करता येतो, उद्योग करता येतो, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि हे सर्व आपल्याला साधन संपत्ती भूगोलाच्या अभ्यासातून समजतं. यानंतर मित्रांनो आपण पुढचा जो मुद्दा आपल्या समोर दिसतोय तो मानवी साधन संपत्तीच्या दृष्टीने. आपण साधन संपत्तीचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं की नैसर्गिक साधन संपत्ती निर्मितीनुसार साधन संपत्तीचे प्रकार पाहिले आणि निर्मितीनुसार साधन संपत्तीचे प्रकार दोन आहेत. त्यामध्ये एक नैसर्गिक साधन संपत्ती आणि मानवी साधन संपत्ती असे दोन प्रकार निर्मितीवरून आपण केले. त्यामध्ये मानवी साधन संपत्तीच्या दृष्टिकोनातून साधन संपत्ती भूगोलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचं कारण मित्रांनो कोणत्याही मानवी साधन संपत्तीचा विकास करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या घटकांचा आधार घ्यावा लागेल, तिथं भौगोलिक परिस्थिती कशी आहे, प्राकृतिक रचना कशी आहे, हवामान कसं आहे, या सर्व गोष्टींचं ज्ञान आपल्याला साधन संपत्ती भूगोलातून प्राप्त होतं आणि त्यातून आपण मानवी साधन संपत्तीचा विकास करू शकतो. उदाहरणार्थ आपल्याला रेल्वे मार्गाचा विकास करायचा आहे, तर रेल्वे मार्गाचा विकास करत असताना फक्त आपल्याकडं रेल्वेचे रूळ, रेल्वे, त्याला आवश्यक असणारी खडी, त्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी एवढ्याच आपल्याला माहीत असून चालत नाही मित्रांनो. तर त्यासाठी ज्या भागामध्ये आपण रेल्वेचा विकास करणार आहोत किंवा लोहमार्गाचा विकास करणार आहोत त्या ठिकाणची असणारी प्राकृतिक रचना, तिथं पर्वतीय भाग आहे, मैदानी भाग आहे का पठारी भाग आहे, याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं पर्यावरण आहे, कशा प्रकारचं तिथं हवामान आहे, या सर्व गोष्टींचं आपल्याला जर ज्ञान असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी लोहमार्ग विकसित करता येईल किंवा करता येणार नाही. आणि करता आला तर त्याला समोर कोणत्या प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागेल, या सर्व गोष्टींच्या किंवा या सर्व प्रश्नांच्या जी काही उत्तर आहेत ती उत्तरं आपल्याला साधन संपत्ती भूगोलातून प्राप्त होतात. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की मानवी साधन संपत्तीच्या दृष्टिकोनातून किंवा मानवी साधन संपत्तीचा विकास करण्यासाठी आपल्याला साधन संपत्ती भूगोलाचं महत्त्व अत्यंत अनन्यसाधारण आहे असंही आपल्याला म्हणता येईल. याशिवाय आपल्याला गुणात्मक, संख्यात्मक अशा दोन्ही दृष्टिकोनातून मानवी साधन संपत्तीचा विकास करण्यासाठी आपल्याला साधन संपत्ती भूगोलाचा महत्त्व या ठिकाणी निश्चितपणे आहे. आणि ह्या साधन संपत्ती भूगोलाचा आपण अभ्यास केला तरच आपल्याला मानवी साधन संपत्ती गुणात्मकदृष्ट्या, संख्यात्मकदृष्ट्या विकास मानवी साधन संपत्तीचा आपल्याला करता येईल. हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. यानंतर भिन्नता समजून घेण्यासाठी मित्रांनो पृथ्वीच्या पृष्ठभागावरती भौगोलिक परिस्थिती ही भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. त्याचा परिणाम हा साधन संपत्तीच्या वितरणावर झालेला दिसून येतो. साधन संपत्तीचे वितरण हे विविध प्रकारचे दिसून येते. काही ठिकाणी साधन संपत्ती जास्त तर काही ठिकाणी साधन संपत्ती कमी प्रमाणात आणि एखाद्या ठिकाणी तर मित्रांनो
अत्यंतच नगण्य स्वरूपात साधन संपत्ती आढळते. विविध प्रकारच्या साधन संपत्तीच्या वितरणातील भिन्नता समजून घेण्यासाठी साधन संपत्तीच्या भूगोलाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. आणि यातूनच आपल्याला निश्चितपणे या साधन संपत्तीच्या वितरणाची भिन्नता आपल्याला लक्षात येईल. आणि मग एकंदरीत नियोजन करणं, नियोजनावरती निश्चितपणे अंमलबजावणी करणं आणि त्यातून आपण विकास साध्य करणं, या गोष्टी जर आपल्याला साध्य करायच्या असतील तर साधन संपत्तीच्या वितरणातील भिन्नता किंवा या नैसर्गिक किंवा भौगोलिक परिस्थितीतील भिन्नता समजून घेणं आवश्यक आहे. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला निश्चितपणे साधन संपत्ती भूगोल मदत करत असते. यानंतर मित्रांनो, आपण प्रादेशिक नियोजनासाठी सुद्धा साधन संपत्ती भूगोलाचं अनन्यसाधारण योगदान आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. साधारणपणे संपूर्ण पृथ्वीचा एकाच नियोजनाच्या आराखड्यावरती विकास करणं किंवा संपूर्ण मानव समाजाचा एकाच विकास आराखड्यावरती विकास करणं हे अशक्यप्राय आहे. कारण पृथ्वीच्या, आत्ताच आपण पाहिलं की पृथ्वीच्या विविध भागामध्ये विविध प्रकारचे भौगोलिक विविधता आपल्याला पाहायला मिळते. आणि ही भौगोलिक जी काही विविधता आहे, ही विविधता आपल्याला एकसारखाच विकासाचा नियोजनाचा आराखडा करण्यास योग्य नाही. आणि म्हणून विविध प्रकारचे विकासाचे आराखडे तयार करण्यासाठी आपल्याला पृथ्वीचे प्रदेशामध्ये विभागणी करावी लागेल. मग ती खंडात्मक विभागणी असेल, खंडानुसार विभागणी असेल, किंवा देशानुसार विभागणी असेल, किंवा हवामानानुसार विभागणी असेल, जसं की उष्णकटिबंधीय प्रदेश, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश, शीत कटिबंधीय प्रदेश, किंवा राजकीय विभागानुसार असेल. हे विभाग करून आपण त्या ठिकाणी पुन्हा आणखीन छोटे छोटे विभाग भौगोलिक विविधता असेल तर करायला हवी. उदाहरणार्थ भारत देश या देशामध्ये आणखीन छोटी छोटी राज्य किंवा छोटे छोटे प्रदेश करून त्या ठिकाणी निश्चितपणे आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्यानुसार आपण प्रादेशिक नियोजनास सुरुवात केली पाहिजे किंवा त्याचा आपण आराखडा तयार केला पाहिजे. एखाद्या प्रदेशासाठी साधन संपत्ती जर मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर त्या साधन संपत्तीचे योग्य नियोजन करून, त्या साधन संपत्तीचा योग्य वापर करून प्रादेशिक नियोजन करता येते. या प्रकारचे प्रादेशिक नियोजन हे साधन संपत्ती भूगोलाच्या माध्यमातूनच शक्य होते, अन्यथा हे अशक्य आहे. उदाहरणार्थ, भारतातील छोटा नागपूरच्या पठारावर खनिज संपत्तीचा साठा प्रचंड आहे. या ठिकाणी साधन संपत्तीचा विकासही झाला आहे. उत्खनन करून खनिजे बाहेर काढली जातात, नवीन साठे शोधले जातात. या प्रदेशाचा सर्वांगीण विकास हा साधन संपत्तीवर अवलंबून असल्याने या प्रदेशाच्या विकासासाठी साधन संपत्तीच्या भूगोलाच्या साहाय्याने नियोजन करता येते. मग यामध्ये साधनांचा विकास याचाही समावेश असू शकतो. साधनांची जोपासना, साधनांचं संवर्धन, साधनांचा जास्तीत जास्त वापर, त्याला मॅक्झिमम युटिलायझेशन, या सर्व गोष्टींचा ही प्रादेशिक नियोजनामध्ये समावेश मित्रांनो असू शकतो. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी साधन संपत्ती भूगोलाचं महत्त्व प्रदेशाच्या नियोजनासाठी सुद्धा झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक व्यवसाय हे साधन संपत्ती कोणत्या प्रकारची उपलब्ध आहे
ह्यावरतीच मित्रांनो अवलंबून आहे. म्हणून एखादा प्रदेश आणि त्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची साधन संपत्ती उपलब्ध आहे याचं ज्ञान किंवा याचं मार्गदर्शन आपल्याला साधन संपत्ती भूगोलातून मिळू शकतं. फक्त साधन संपत्ती उपलब्ध आहे इतक्या छोट्याशा ज्ञानावर आपण जर त्या ठिकाणी साधन संपत्तीचं उत्खनन करण्यास गेलो तर अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ मित्रांनो, की साधन संपत्ती आहे परंतु सभोवतालची परिस्थिती प्रतिकूल आहे. मग पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटी भागाचं उदाहरण आपण पाहूया. कालगुर्डी, कुलगार्डी या ठिकाणी जर आपण या ठिकाणच्या प्रदेशाचं जर आपण नियोजन करायचं म्हटलं आणि आपण विचार केला की या ठिकाणी सोनं सापडतं आणि त्या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणच्या प्रदेशाचा विकास होऊ शकतो आणि आपण तिथे विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इमारती, उद्योग अनेक काही उभा करत बसलो तर ते निरर्थक ठरणार आहे. कारण तो वाळवंटी प्रदेश आहे. तिथं फक्त आपल्याला साधनांचा म्हणजे तिथल्या असणाऱ्या सोने ह्या खनिजाचं उत्खनन करण्यासाठी आवश्यक असणारे लोकच तिथं फक्त न्यायला हवेत, त्यांचीच वसाहत करायला हवी आणि त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करायला हव्यात आणि त्यांच्या माध्यमातून आपण तिथल्या सोन्यांचं उत्खनन करायला हवं आणि त्या सोन्याचा आपण लाभ घ्यायला हवं. हे तिथल्या भौगोलिक परिस्थितीतून आपल्याला समजणार आहे. आणि म्हणून फक्त साधन संपत्ती उपलब्ध आहे का एवढंच महत्त्वपूर्ण नसून त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती कशी आहे या दोन्हींचा मिलाप साधन संपत्ती भूगोलातून आपल्याला होतो. म्हणून आपल्याला प्रदेशाच्या नियोजनासाठी मित्रांनो साधन संपत्तीच्या भूगोलाचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यानंतर राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी सुद्धा साधन संपत्ती भूगोलाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. उदाहरणार्थ आपण आशिया खंडातील आखाती देशांचं उदाहरण आपण घेऊ शकतो. या आखाती देशांनी आपला जो विकास केला मित्रांनो तो विकास साधन संपत्तीच्या भूगोलातूनच केला असं आपल्याला म्हणावं लागेल. किंबहुना असंही आपण म्हणू शकता की साधन संपत्ती आणि भौगोलिक पर्यावरण या दोन्हींच्या अभ्यासाच्या मिलापातूनच त्या आखाती देशातील राष्ट्रांना आपला आर्थिक विकास साध्य करावा लागतो. कारण संपूर्ण वाळवंटी भाग आहे आणि त्या ठिकाणी फक्त सापडतं खनिज तेल. मग खनिज तेलाचं उत्खनन करायचं, खनिज तेल निर्यात करायचं आणि या निर्यातीतून येणाऱ्या पैशाच्या आधारे तिथली अर्थव्यवस्था किंवा तिथली आर्थिक परिस्थिती आपल्याला उभी राहिलेली पाहायला मिळते, अर्थव्यवस्था उभी राहिलेली पाहायला मिळते. आणि याच सोबत त्यांनी तिथल्या भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन तिथं उपलब्ध असणारं अत्यंत अल्प असं जल त्याचा कसा काटेकोरपणे वापर करायचा याचंही नियोजन ते करतात. किंवा याचं उत्तम उदाहरण म्हणजे इस्रायलचं उदाहरण देता येतं. इस्रायल या देशामध्ये मित्रांनो आखाती देश किंवा वाळवंटी देश असून सुद्धा त्या ठिकाणी अल्प असणारं पर्जन्य आहे. त्या अल्प पर्जन्यातून मिळणारं जे काही अल्प असं जल आहे किंवा पाणी आहे त्या अल्प जलाच्या पाण्याच्या आधारे मित्रांनो त्या ठिकाणी जगातील 1 नंबरची उत्कृष्ट शेती केली जाते आणि जगातील कृषीप्रधान देश भारतासारखे देश सुद्धा त्या देशाला भेटी देऊन आपली कृषी कशी असावी याचा अभ्यास करून येतात. म्हणजेच मित्रांनो त्या राष्ट्रानं सुद्धा तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून त्याला कसं सामोरं जायचं हे भूगोलाच्या अभ्यासातून आत्मसात केलेलं आहे. म्हणून साधन संपत्ती भूगोलाचं महत्त्व राष्ट्राच्या विकासासाठी किंवा राष्ट्राच्या आर्थिक नियोजनासाठी किंवा राष्ट्राचे आर्थिक त्याला आराखड्यासाठी सुद्धा साधन संपत्ती भूगोलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असंच या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागतं.
आणि मित्रांनो, यानंतर जगाच्या कल्याणासाठी सुद्धा साधन संपत्ती भूगोलाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण मित्रांनो, जेव्हा आपण साधन संपत्तीचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला वारंवार साधन संपत्ती भूगोलातून जाणीव करून दिली जाते की साधन संपत्तीचा फक्त उपभोगच घेऊ नका, तर साधन संपत्तीची जतन करा, जोपासना करा, हे आपल्याला वारंवार सांगितलं जातं. आणि याचा आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. जगाच्या किंवा मानवाच्या कल्याणासाठी, विकासासाठी साधन संपत्तीच्या प्रकारांचा, साधन संपत्तीच्या वितरणाचा, साधन संपत्तीच्या उपयोगाचा अभ्यास करणं आणि त्याचा अभ्यास करून नियोजनपूर्वक वापर करणं हे जगाच्या कल्याणासाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. मित्रांनो, मर्यादित साधन संपत्ती व वाढती लोकसंख्या यांच्यामुळे निसर्गावर किंवा नैसर्गिक साधन संपत्तीवरती ताण पडतो आणि म्हणूनच त्याच्या नियोजनासाठी किंवा त्यासाठी पर्यायी व्यवस्था उभा करण्यासाठी आपण दुसरी कोणती पर्यायी साधनं वापरू शकतो याचा अभ्यास करून त्यातून आपण उत्तर शोधले पाहिजे. उदाहरणार्थ, दगडी कोळसा संपुष्टात येत चाललेला आहे, खनिज तेल संपुष्टात येत चाललेलं आहे आणि मित्रांनो, ही ऊर्जा साधनं संपुष्टात येत चालले आहेत याचं ज्ञान आपल्याला साधन संपत्ती भूगोलातून प्राप्त झाल्यानंतरच आपण दुसरी ऊर्जा साधनांचा मार्ग अवलंबला किंवा आपण दुसऱ्या ऊर्जा साधनाकडे आपण ओढलो. उदाहरणार्थ सौर ऊर्जा, उदाहरणार्थ पवन ऊर्जा, उदाहरणार्थ जलविद्युत शक्ती, उदाहरणार्थ अणुऊर्जा. ही काही पर्याय आपण पुढे आणले. उदाहरणार्थ भूऔष्णिक ऊर्जा, उदाहरणार्थ लाटापासून निर्माण होणारी ऊर्जा. हे सगळे पर्याय मित्रांनो जे विकसित झालेले आपल्याला दिसतात हे जगाच्या कल्याणासाठीच आहे आणि हे जगाचं कल्याण साधन संपत्ती भूगोलाच्या अभ्यासातूनच साध्य करता येतं. आणि समोर जी काही आपण आत्ताच म्हणालो की साधन संपत्ती आणि वाढती लोकसंख्या यांचं जी काही मागणी आणि पुरवठा यांचा जी काही मिलाप किंवा यांचं जी काही मेळ घालण्यासाठी हे दुसरे पर्याय आपण उपलब्ध करतो ते याच प्रयत्नाचा एक भाग आहे. आणि या प्रयत्नाचा जो काही पाय आहे तो मित्रांनो साधन संपत्ती भूगोलाचं मार्गदर्शन आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आणि शेवटी मित्रांनो, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून साधन संपत्ती भूगोलाचं महत्त्व अनन्य 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 किंवा अतिविशाल आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. भूपृष्ठावरील परिसंस्थांचे अस्तित्व कायम टिकून राहिले पाहिजे. त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्तीचे अस्तित्वही कायम टिकले पाहिजे असा दृष्टिकोन साधन संपत्ती भूगोल आपल्याला प्रदान करतो. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला पर्यावरणाचा विकास किंवा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून साधन संपत्ती भूगोलाचे महत्त्व आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहत नाही. नैसर्गिक साधन संपत्ती त्यामध्ये हवा असेल, वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा मित्रांनो
सागर असेल किंवा इतर नैसर्गिक साधन संपत्ती असतील, ह्या साधन संपत्तीचा विकास, संवर्धन जर आपण केलं तरच पर्यावरणाचा विकास होणार आहे, पर्यावरणाचं भौगोलिक संतुलन राहणार आहे. हे आपल्याला साधन संपत्ती भूगोल लक्षात आणून देतं. उदाहरण जर लक्षात नाही आलं आपल्या, तर अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत की ते उदाहरण म्हणजे आपल्या समोर प्रश्न किंवा समस्या म्हणून उभा राहिले आहेत. उदाहरणार्थ वनांचं महत्त्व कळालं नाही, नैसर्गिक वनस्पतीचं महत्त्व कळालं नाही, तर आपण वारेमाप जंगलतोड करू आणि या वारेमाप जंगलतोडीतून मित्रांनो भौगोलिक पर्यावरणाचं संतुलन राखणं अशक्य होत जाईल. यातून प्रदूषणासारख्या समस्या निर्माण होतील. युनिव्हर्सल टेम्परेचर प्रॉब्लेम सारखे प्रॉब्लेम निर्माण होतील म्हणण्यापेक्षा झालेले आहे. हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे. हे सर्व आपण साधन संपत्ती भूगोल जे काही आपल्याला मार्गदर्शन करत आहे त्या मार्गदर्शनानुसार आपण वाटचाल न केल्यामुळं ह्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. ह्या समस्या जर टाळायच्या असतील, पर्यावरणाचं जर संतुलन राखायचं असेल, तर मित्रांनो साधन संपत्ती भूगोलाचा व्यवस्थितरित्या आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि हा व्यवस्थितरित्या अभ्यास केल्यानंतरच आपल्या पर्यावरणाचं संवर्धन होणार आहे. आणि यातूनच मित्रांनो आपल्याला साधन संपत्ती भूगोलाचं महत्त्व या विविध मुद्द्यातून आपल्याला स्पष्ट करता येतं. एवढेच मुद्दे आहेत असं नाही, अनेक 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 इश्यूज आहेत, मुद्दे आहेत किंवा अंग आहेत, पैलू आहेत की त्या विविध पैलूंच्या साहाय्यानं आपण साधन संपत्ती भूगोलाचे महत्त्व विशद करू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो साधन संपत्ती भूगोलाची ओळख हा जो काही आपला टॉपिक आहे किंवा मॉड्यूल्स आहे किंवा प्रकरण आहे हे या ठिकाणी संपतं. धन्यवाद.